सातारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधील अपक्ष उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशीलदादा मोजर यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी प्रभाग क्रमांक 3 मधील अपक्ष उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन सुशीलदादा मोजर यांनी केले आहे। नगर परिषद निवडणूक 2025च्या निमित्तानं आपल्या सर्वांचे हक्काचे, आपल्या घरातले आणि आपल्या गावातले जे 2 उमेदवार आहेत त्या आपल्या निवृत्त मुख्याध्यापिका आहेत, सन्माननीय सौभाग्यवती जयश्री जाधव मॅडम, त्याचबरोबर नेहमी समाजकार्यात अग्रेसर असलेला गोरखपूर असेल, पिरवाडी असेल, सदर बाजारचा भाग असेल, रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजसेवा करणारे आमचे मित्र गुरुदेव कांबळे हे 2 आपले उमेदवार आहेत। मला आज मनापासून आनंद होतोय की ही निवडणूक थोडीशी वेगळी निवडणूक आहे। सातारा नगरपालिकेच्या सगळ्या वॉर्डमध्ये 25 वॉर्डमध्ये निवडणुका होत असल्या तरी सदर बाजारच्या, पिरवाडीच्या, गोरखपुराच्या नागरिकांनी हातात घेतलेल्या त्यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक आहे। बाहेरचे लादलेले उमेदवार आम्हाला चालणार नाही असा नागरिकांनी निश्चय केलेला आहे। आज आपल्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आपण बघत आहेत, एवढ्या बहुसंख्येने उत्स्फूर्तपणे लोक आलेले आहेत। महिला भगिनी, युवा, ज्येष्ठ मंडळी सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आज तुम्हाला शब्द देतो की कैलासवासी विशाल जाधव ज्याप्रमाणे काम केलं, जनतेची सेवा केली, तोच वसा आणि वारसा घेऊन आमचे मग कैलासवासी सुनील सपकाळ असतील नगरसेवक, कैलासवासी मुंडे साहेब असतील नगरसेवक, ज्या लोकांनी ही सदर बाजार गाव घडवायचा प्रयत्न केला त्या तोच वसा आणि वारसा घेऊन या गोरखपूर, पिरवाडी, सदर बाजार प्रभाग क्रमांक 4चा कायापलट हे दोघं निश्चित करतील। प्रभाग क्रमांक 3चा कायापलट हे निश्चित लोक करतील आणि आम्ही सगळी मंडळी त्यांच्याबरोबर आहे। 3 तारखेला निकाल जो आहे आपला, त्या निकाला दिवशी गुलाल हा जनतेचा आणि सर्वसामान्य नागरिकांचा असेल एवढी मी 100% ग्वाही। वॉर्ड क्रमांक 3 मध्ये उमेदवार गुरुदेव कांबळे व जयश्री जाधव मावशी यांना आपण अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे। अपक्ष म्हणण्यापेक्षा आपले उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेले आहेत। याचं कारण काय, स्वर्गीय विशाल जाधव याचं काम तुम्ही पाहिलेलं आहे। अत्यंत उत्कृष्ट त्यांनी काम केलेलं आहे। ते स्वर्गवासी झालेले आहेत। त्याच्याबरोबर माझ्या मातोश्री या पिरवाडी गोरखपूरमध्ये उपसरपंच होत्या, त्यांचे स्वर्गवास झालेला आहे। तर त्यांच्या आशीर्वादाने आणि माझे दैवत त्यांच्या आशीर्वादाने सगळं आपण हे काम चालू केलेलं आहे। यांनी अर्ज दाखल केलेला आहे। तर तुमच्या माध्यमातून मी या सदर बाजारमध्ये मी लहानाचा मोठा झाला, तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला वचन देतो, सदर बाजार या आणि पिरवाडी गोरखपूर या वॉर्ड क्रमांक 3 मध्ये माडा कॉलनी असेल किंवा वरचा भाग असेल, या तुमच्या माध्यमातून मी एक वचन देतो की ह्या भागातील तरुण शिकलेले मुलगा असू देत, मुलगी असू देत, त्यांनी इलेक्शन झाल्यावर माझे 2 उमेदवार निवडून द्या काही करून। तुम्ही मला एक वचन देतो तुम्हाला मी की तुम्ही कोणतेही त्याचा CV पाठवा, बायोडेटा पाठवा। मी एक वचन देतो, सदर बाजारात लहानाचा मोठा झालोय मी,
या नागरिकांना सर्वांना वचन देतो मी की प्रत्येकाला नोकरीचं आश्वासन मी देतो। आश्वासन देण्यापेक्षा मी काम करणारा माणूस आहे, आश्वासन देणारा मी नाही, मी काम करून दाखवतो। मी गावोगावी आज फिरतोय, प्रतिष्ठानच्या माझ्या शाखा चालू करतोय आणि मला ग्रामीण भागातल्या लोकांना, माझ्या सदर बाजारच्या लोकांना मला रोजगार द्यायचा आहे। कारण बाहेरच्या लोकांनी बक्षीसदारी घेतली नाहीये की सर्वांनी त्यांनीच IPS व्हावं, IAS व्हावं, तर माझ्या ग्रामीण भागातल्या लोकांनी, माझ्या सदर बाजारच्या लोकांनी, शहरी भागातल्या लोकांनी पण IPS झालं पाहिजे, IAS झालं पाहिजे। आणि त्याहीपेक्षा तुम्ही तुमचा CV माझ्याकडे पाठवायची व्यवस्था करा। मी पुढच्या 3 महिन्यामध्ये, हे इलेक्शन संपल्या पुढच्या 3 महिन्यात एकही माणूस सदर बाजारमधला, परिसरातला बेरोजगार ठेवणार नाही, मी वचन तुम्हाला देतो। तेवढा माझा संपर्क आहे। तुम्ही पृथ्वी गोल घ्या, गोल फिरवा, तिचं बोट ठेवा। माझ्या आई स्वर्गवासीच्या आईची शपथ घेऊन सांगतो, त्या प्रत्येक देशामध्ये माझा संपर्क आहे, प्रत्येक देशात संपर्क आहे माझा। मला माझ्या भगिनींना, माझ्या मित्रांना, प्रत्येकाला मला रोजगार लावायचा आहे। तुम्ही कोणी माझ्याकडे या, रॅन्डम कोणी अननोन कॉल करा, मी प्रत्येकाचं काम करणारा माणूस आहे। फक्त माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे, हे 2 उमेदवार तुम्ही निवडून द्या। या सदर बाजारात सोनं नाही ना केलं, सोनं ना सुशील मोदक तुम्हाला नाव दाखवणार नाही, मोठा या सदर बाजारामध्ये झालं। आता राहायला पिरवाडीमध्ये, अनेक देशामध्ये माझे व्यवसाय चालू आहेत। मला पैसे कमवण्यासाठी मी सदर बाजारमध्ये आलो नाहीये। तुमचा सर्वांचं प्रेम, तुमचा आशीर्वाद मला पाहिजे, कारण तुमच्या समोर मी लहानाचा मोठा सदर बाजारामध्ये चालू आहे। अनेक कुटुंबाशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत। मी शब्द दिल्याप्रमाणे मी तुम्हाला वचन देतो, मी सर्वांना नोकरीचं शब्द देतो। तुम्ही कोणीही मला CV पाठवा, बायोडेटा पाठवा, सगळ्यांना मी नोकरीचं आश्वासन देतो। मी इथेच नाही, पुण्यामध्ये असेल, मुंबईमध्ये असेल, परदेशामध्ये कोणतेही तुम्ही कंट्रीचं कोणत्या देशाचं नाव घ्या, त्या ठिकाणी तुम्हाला नोकरी लावण्यासाठी कटिबद्ध आहे। तर लाईव्ह तुम्ही CV दिली मला, तुम्ही CV दिली मला किंवा बायोडेटा पाठवला, पुढच्या 3 महिन्यात तुम्हाला नोकरी लावली, हा सुशील मोदक तुम्हाला तोड दाखवणार आहे सदर बाजारामध्ये पण, हा शब्द आहे माझा। तुम्ही लहानाचं मोठं मला तुमच्या समोर जायला पाहिजे। माझे हात जोडून तुम्हाला नम्र विनंती आहे। बाकी उमेदवारांवर टीका करायला मी आलो नाहीये, पण मी काय करू शकतो हे तुम्हाला सांगायला आलेलो आहे मी। बाकीचे उमेदवारांचे व्यवसाय काय आहेत, काय करतायत, मी सांगण्यापेक्षा तुम्हाला सर्वांना माहिती आहे। माझे हात जोडून नम्र विनंती, आपण गुरुदेव कांबळे व जयश्री जाधव मावशी यांना तुम्ही मतदान करा आणि मला हक्काने तुम्ही काही काम सांगा। नोकरीचं असू द्या, नोकरीचं 100% करतो मी। पुण्याला असेल, मुंबईला असेल, कोणत्याही राज्यामध्ये, कोणत्याही जिल्ह्यामध्ये, कोणत्याही देशामध्ये तुम्ही माझे सगळे संपर्क आहे। तुम्ही काही काम सांगा, सुशील मोदक तुमच्याबद्दल तुम्हाला शब्द देतो, तुम्हाला वचन देतो, मी कटिबद्ध तुमच्यासाठी। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सातारा, जय उदयनराजे। आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।